तर नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहे कढीपत्त्याची चटणी। ठीक, जरासं कढईत मी आता थोडं 2-3 चमचे तेल घालून घेते। 3 चमचे उडदाची डाळ घेतले, चमचे हरभरा डाळ घेतली, मी धने घेतले तिथं। आता हे असे परतून घ्यायचं मस्तपैकी। आता ह्या लाल मिरच्या टाकून घेते। ही थोडीशी आता मी त्यात चिंच घेते चवीपुरती टाकून, थोडेसे जिरे यात असं परतून घ्यायचं। कलर बदलला की हे डाळी सगळ्या काढून घ्यायच्या। आता हे काढून घ्यायचे डाळी, त्याच तेलात लसूण थोडासा परतून घ्यायचा। आता हे सगळं थंड करून घ्यायचं आहे। आता ह्याच गरम कढईमध्ये नुसतं आपण कढीपत्ता परतून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत। आता हे गार झाले सगळं डाळी भाजून घेतलेल्या, हे आता मिक्सरला आपण वाटून घेऊया। हे आता वाटून झालं की यात आता आपण कढीपत्ता घालणार आहे। चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेणार आहे, थोडीशी चवीपुरती साखर पण टाकणार आहे। यात आता आपण कढीपत्त्याची पानं टाकून परत एकदा वाटून घेणार आहे। आता ही मस्त अशी वाटून झालेली आहे कढीपत्त्याची चटणी, खाण्यासाठी तयार।